ओके. सो आपल्याला आजपासून ह्या प्रोजेक्टवर जे काही एक्सकॅव्हेशन आहे किंवा फुटिंग्ज आहेत ते स्टार्ट करायचे. सो आपल्याकडं आता हा एक प्रोजेक्ट दिलाय. तर या प्रोजेक्टमध्ये आपण जर बघितलं तर इथे झूम करून बघितलं तर इथे आपल्याला इथे फ्रंट एलिव्हेशन दिलंय. हा त्याचा सेक्शन व्ह्यू दिलाय. देन अगेन ग्राउंड फ्लोर प्लॅन आहे आणि टिपिकल फ्लोर प्लॅन. टिपिकल म्हणजे सगळ्याच ठिकाणी हा प्लॅन सेम असणार आहे. त्यालाच आपण काय म्हणत असतो? टिपिकल फ्लोर प्लॅन. सो हा टिपिकल फ्लोर प्लॅन इथे आपल्याला प्रोव्हाइड केलाय. देन अगेन बॉटम साईडला जर नेक्स्ट पेजवर आपण चेक केलं तिथे हे नेक्स्ट पेज आहे जिथे आपल्याला कॉलमचं लेआउट दिलाय. सो इथे आपल्याला नंबर ऑफ कॉलम प्लेस कसे झालेले आहेत ते दिसत आहेत आणि त्या कॉलमच्या डिटेल्स आपल्याला इथे प्रोव्हाइड केल्यात अगेन. तर ते आपण त्याच्या डिटेल्स चेक करू शकतो. सो हे झालं त्या कॉलमच्या डिटेल्स. मग कॉलममध्ये C1, C2, C3, C4 आणि C5 या प्रकारे कॉलम प्रोव्हाइड केलेत. नेक्स्ट वन इथे आपण फाउंडेशनचा लेआउट चेक करू शकतो. तो कसल्या प्रकारचे फुटिंग इथे क्रिएट झालेत ते आपल्याला इथे बघायला भेटतंय. नेक्स्ट आहे इथे प्लिंथ बीमचा लेआउट दिलाय. सो प्लिंथ बीम कुठे आणि कसे येणार आहेत ते इथे आपण चेक करू शकतो. सो हे झाले प्लिंथ बीमचा लेआउट. बीम लेआउट आहे. नेक्स्ट वन इथे आपण प्लिंथ बीम नंतर प्लिंथ बीमचे जे काही डिटेल्स आहेत ते इथे चेक करू शकतो. या प्लिंथ बीमचे डिटेल्स शो केलेत. नेक्स्ट वन इथेच आपल्याला फाउंडेशनचा लेआउट म्हणजे फुटिंगचा शेड्यूल दिलाय. सो फुटिंगच्या शेड्यूलमध्ये इथे आपल्याला F1, F2, F3, F4, F5 आणि F6 या फुटिंग शो केल्या गेल्यात. आता यामध्ये इथे जर आपण डिटेल्स चेक केल्यात तर इथे फुटिंगच्या डिटेल्स आहेत. मग त्यामध्ये फुटिंग फुटिंग मार्किंग आहे. LX म्हणजे त्याचे लेंथ अलॉंग एक्स डायरेक्शन असणार आहे. LZ लेंथ अलॉंग झेड असणार आहे आणि डी म्हणजे त्याची डेप्थ किती आहे. सो फुटिंगची डेप्थ किती आहे ते इथे आपल्याला शो केलंय. बीम साईज म्हणजे काही काही फुटिंगला बीम पण असतात बॉटम साईडला. ओके. सो तसे जर फुटिंगमध्ये बीम्स असतील तर त्यांचा बीमचा साईज किती आहे. नेक्स्ट वन पी. पी म्हणजे पी साईडला किती रेन्फोर्समेंट आहे, क्यू साईडला किती रेन्फोर्समेंट आहे, त्यानंतर इथे एक्स साईडला आणि वाय साईडला किती रेन्फोर्समेंट आहे ते इथे आपण चेक करू शकतो. आता इथेच वरच्या बाजूला जर इथे आपण चेक केलं तर इथे आपल्याला हे ड्रॉइंग दिसतंय. आता या ड्रॉइंग मध्ये इथे आपल्याला सगळ्यात महत्वाचा ऑप्शन जो बघायचा आहे तो आहे NGL. NGL म्हणजे नॅचरल ग्राउंड लेवल. सो नॅचरल ग्राउंड लेवल म्हणजे जमिनी थोडक्यात. आणि या जमिनीच्या खाली हे फुटिंग इथे प्लेस केलंय किंवा क्रिएट केलं गेलंय. आता यामध्ये इथे जर आपण याचा साईज बघितला तर साईज हा साधारणतः ह्यापर्यंत आपल्याला NGL पासून खाली 1500चं डिस्टन्स दिलेलं आहे. ओके. तर आपण थोडं याला इन्व्हेस्ट करून घेतोय आणि इथे परत एक लाईन आपण क्रिएट करून घेऊया. ओके. याला थोडं आपण झूम करून घेतोय. ओके. सो इथे NGL आहे नॅचरल ग्राउंड लेवल याप्रमाणे. ओके. आणि नॅचरल ग्राउंड लेवल पासून जी काही फुटिंग आहे ती बॉटम साईडला आहे आणि बॉटम साईडला आहे ती 1500 वर. सो इथे आपण जर चेक केलं त्याचं साईज आहे 1500 पण ते 1500 कुठपर्यंत आहे? फक्त इथपर्यंत आहे. ह्या रेड कलरच्या लाईन पर्यंत आहे. ओके. हे झालंय 1500 त्याच्या बॉटम साईडला पण ही जी काही मुरुमची फिलिंग आहे तो ही मुरुम फिलिंग आहे आणि त्या मुरुम फिलिंगची जी काही थिकनेस आहे ती साधारणतः 75 आहे. ओके. सो मुरुम फिलिंग किती आहे? 75 तर हे लक्षात ठेवायचं. आणि जी काही वरती PCC आहे ती PCC आहे 100 सो इथे आपल्याला ह्या फुटिंग मध्ये पण ते शो केलंय. सो इथे किती आहे? 100 तेव्हा इथे पण आपण चेक करू शकतो. इकडे 100 पण इथे थोडं वेगळं दिलंय. इथे वरती 75 दिलंय. आपण याला क्लोज करूया. इथे वरती 75 दिलाय आणि बॉटम साईडला 100 लेअर दिलाय स्टँड फिलिंगचा याप्रमाणे. किंवा त्याचा पण इथे बॉटम साईडला पण चेक करू शकतो. इथे पण आपल्याला सेम थिंग प्रोव्हाइड केलंय. इथे 100 आहे. ओके. ही आणि इथे हे 75 प्रोव्हाइड केले याप्रमाणे. सो नेक्स्ट आता इथे फर्स्ट आपल्याला काय करायचंय तर ह्या फुटिंग करता एक्सकॅव्हेशन कॅल्क्युलेट करायचं. ओके. सो जी काही फुटिंग आहे या फुटिंग करता एक्सकॅव्हेशन कॅल्क्युलेट करायचं. तर एक्सकॅव्हेशन कॅल्क्युलेट कसं करणार आहे?
सो इथे ही नॅचरल ग्राउंड लेवल आहे. आपण इथे समथिंग ह्या प्रकारे काहीतरी अशी मार्क करून घेतली. ओके. आणि इथून बॉटम साइड पर्यंत आपल्याला एक्सकॅव्हेट करायचंय अप टू इथपर्यंत. ओके. आता याचं टोटल हाईट किती आहे? सो टोटल हाईट असणार आहे 1500 प्लस आता हा जो काही 75 आहे किंवा जो काही 100 आहे तो आपल्याला त्यामध्ये कन्सिडर करायचा आहे. सो इथे आपल्याला 100 दिलाय, तर आपण इथे 100च कन्सिडर करूया. सो टोटल ही जी काही हाईट होणार आहे ही 1500 प्लस 100. सो त्याची टोटल हाईट मिळाली आपल्याला 1600 याप्रमाणे. ते काय असणार आहे एक्सकेव्हेशनची हाईट. ओके. आता नेक्स्ट एक्सकेव्हेशनची लेंथ आणि विड्थ आपल्याला फाइंड आउट करायची. मग एक्सकेव्हेशन करण्यासाठी आपल्याला फुटिंगचा रेफरन्स घ्यावा लागणार आहे. तर ही जी काही फुटिंगची साईज आपल्याला शो केली जाते त्या फुटिंगच्या साईज पेक्षा थोडी जास्त साईज आपल्याला या फुटिंगच्या थोडी जास्त साईज आपल्याला एक्सकेव्हेशन साठी कन्सिडर करायची. ओके. याप्रमाणे मग फुटिंगचा साईज किती आहे? तो फुटिंगचा साईज जर आपण इथे चेक केला तर साधारणतः पहिला फुटिंग आहे 2000 बाय 2000. ओके. आणि याचं एक्सकेव्हेशनचं डेप्थ आहे 1600. ओके. तो काय करायचं आपल्याला सेम थिंग 2000 बाय 2000चा हा काही फुटिंग आहे तो फुटिंग पेक्षा थोडं जास्त डिस्टन्स आपण कन्सिडर करणार आहे. मग जास्त डिस्टन्स मध्ये किती कन्सिडर करणार आहे बघा. तर लक्षात ठेवा साधारणतः एक थंब रूल असा आहे जर 1 मीटरचं एक्सकेव्हेशन डेप्थ असेल 1 मीटरची तर साधारणतः आपण 100 mm एक्स्ट्रा कन्सिडर करतोय. एक्सकेव्हेशनची जी काही लेंथ आहे ओके ती फुटिंग पेक्षा 100 mm एक्स्ट्रा कन्सिडर करणार आहे. ओके. म्हणजेच काय जर फुटिंगची लेंथ आणि विड्थ 2000 आहे आणि इकडे पण विड्थ 2000 आहे आणि आपली एक्सकेव्हेशनची डेप्थ ही 1 मीटर आहे. सो त्यामध्ये आपण 2000 प्लस 100 आणि इथे पण प्लस 100 म्हणजे त्याची जी काही एक्सकेव्हेशनची लेंथ आणि विड्थ येणार आहे ती असणार आहे 2100 बाय 2100. ओके. हे झालंय क्रिएट. सो ही साईज मिळाली. आता हेच आपण जर इथे बघितलं तर आपल्या कंडिशन मध्ये साधारणतः एक्सकॅव्हेशनची जी काही डेप्थ आहे ती 1600 आहे. 1.6 मीटरवर 1600. तर याला लमसम आपण 150 mm किंवा 160 mm ऍड करू शकतो पण आपण 160 अशी ऑड व्हॅल्यू घेत नाहीये. तर साधारणतः आपण 150 mm त्यामध्ये कन्सिडर करणार आहे. ओके. तर हे झालंय क्रिएट. मग आता आपल्याला काय करायचंय सिम्पली इथे आपण जे काही 2000 बाय 2000ची जी काही लेंथ घेतली तर जसं आपण कन्सिडर केलं जर आपली हाईट 1 मीटर आहे तर त्यामध्ये 100 mm आपण एक्स्ट्रा ऍड करतो. तर इथे आता आपली जी काही हाईट आहे ती 1600 आहे बट ही थोडी ऑड व्हॅल्यू आहे. तर त्यासाठी आपण सिम्पली राऊंड अप 150 mm ऍड करणार आहे. तर इथे पण आपण ऍड करणार आहे 150 mm आणि इथे पण आपण ऍड करणार आहे 150 mm. तो याचा जो काही साईज होतोय तो येणार आहे 2150 आणि इथे पण विड्थ मध्ये 2150 mm. हे लक्षात घ्यायचंय. हे मध्ये आपण कॅल्क्युलेट केलंय. तर आपल्याला याचं जर मीटर मध्ये कन्सिडर करायचं असेल तर 2.1 मीटर आणि 2.1 मीटर होणार आहे म्हणजे 2.15 मीटर आणि 2.15 मीटर एवढं ते येणार आहे. ओके. सो इथे मी याला क्लिअर करतोय. सो आपल्याला एक्सकॅव्हेशनची हाईट मिळाली आहे त्यानंतर एक्सकॅव्हेशनची लेंथ आणि विड्थ आपण कॅल्क्युलेट केली आहे. आता सिम्पली आपल्याला एक्सेलला जायचंय. एक्सेल मध्ये इथे आपण नाव टाकूया फुटिंग. ओके. किंवा एक्सकॅव्हेशन समथिंग एक्सकॅव्हेशन. आणि एक्सकॅव्हेशन मध्ये सिंपल आपला हा जो काही फॉर्मॅट आहे तोच फॉर्मॅट आपल्याला पलीकडे सेम पाहिजे. तर आपण हा फॉर्मॅट एवढा सिलेक्ट करून घेतलाय. कंट्रोल C बटन प्रेस करा. एक्सकॅव्हेशन मध्ये या आणि इथेच त्याला परत पेस्ट करून टाका कंट्रोल V. आता हे पेस्ट झालंय बट आपल्याला याचं जे काही नाव आहे ते चेंज करायचंय. सो एक्सकॅव्हेशन 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 मध्ये इथे परत डिस्क्रिप्शन नंबर लेंथ विड्थ हे जे काही पॅरामीटर्स आहेत हे सगळे सेमच असणार आहेत. तर इथे आपण त्याला तसंच असू देतोय. ओके. सो इथे आपण सिरियल नंबर 1 घेतला. डिस्क्रिप्शन मध्ये फुटिंग 1 नाव टाकूया. फुटिंग 1 म्हणजेच काय फुटिंग 1 करता एक्सकॅव्हेशन करायचंय तर ते फुटिंग 1चं आपण एक्सकॅव्हेशन इथे लिहितोय. फुटिंग 1 साठी नंबर ऑफ एलिमेंट्स किती आहेत तर तुमच्या प्रोजेक्टमध्ये नंबर ऑफ एलिमेंट्स किती आहेत ते तुम्ही इथे चेक करा. सो समथिंग इथे मी फुटिंग 1 चेक करतोय तर इथे फाउंडेशन लेआउटची ही PDF आहे त्याचं एक पेज आहे. सो फुटिंग 1चा जर विचार केला तर इथे F1 आहे. सो 1 इथे F1 आहे 2 3 4. ओके. सो 4 F1च्या फुटिंग्स आहेत आणि इथे बघा हा प्रोजेक्ट आता सिमेट्रिकल आहे. म्हणजेच काय
तर याच्या जर सेंटर पॉईंट पासून आपण जर अशी एक लाईन घेतली तर हा अर्धा भाग सेमच आहे आणि हा अर्धा भाग सेमच आहे. ओके, सो हे दोन्ही भाग हे सिमेट्रिकल आहे अबाउट ह्या लाईनच्या. ठीक आहे, तर आपण काय करणार आहे, अर्धे सेक्शन कॅल्क्युलेट करूया. सो 1, 2, 3, 4 आणि त्यानंतर इथे डबल केलं 5, 6, 7, 8. सो आपल्याला 8 नंबर ऑफ फुटिंग्स ते भेटतात. सो इथे आपण एक्सेल मध्ये नंबर्स 8 लिहून टाकूया. त्यानंतर आत्ताच आपण लेंथ कॅल्क्युलेट केली आहे. सो लेंथ आपली किती आहे, जसं आपण डिस्कस केलं, आपली जी काही हाईट आहे ती हाईट आहे 1.6 मीटर म्हणजे 1600 mm. सो त्याचा जर आपण थंब नुसार एक्सक्वेशन कन्सिडर केलं तर 0.15 मीटर आपण एक्स्ट्रा कन्सिडर करतोय. सो इथेच 2000 आहे, तर 2000 प्लस 0.15 मीटर तिथे येते 2.15 मीटर. विड्थ पण 2.15 मीटर आणि हाईट आहे आपली 1.6 मीटर. तर याची क्वांटिटी आपल्याला कॅल्क्युलेट करायची आहे. सो क्वांटिटी कॅल्क्युलेट करण्याकरता इथे आपल्याला इज इक्वल्स टू प्रोडक्ट ब्रॅकेट हे सगळे सेल्स आपण सिलेक्ट केलेत, हाईट, विड्थ, लेंथ आणि नंबर, ब्रॅकेट कम्प्लीट आणि एंटर बटन प्रेस केले. इथेच आपण क्वांटिटी 2 डेसिमल प्लेस पर्यंतच कन्सिडर करतो. युनिट आहे मीटर क्यूब. ओके, सो इथे आपण ह्या 3 ला सिलेक्ट केलंय, Ctrl 1 प्रेस करतोय आणि याला सुपरस्क्रिप्ट देऊन टाकलं. रिमार्क मध्ये इथे आपण घेऊया 0.15 मीटर एक्स्ट्रा लेंथ ऑन इच साइड. ओके, सो ही काय केली आपण, एक्स्ट्रा लेंथ कन्सिडर केली आहे प्रत्येक बाजूला. ओके, बट इथे 2.15 घेतलंय, पण ही एकाच बाजूला झाली. आता आपलं बघा जे काही फुटिंग आहे, तर आपण परत एकदा एक स्केच तयार करून घेऊया. बघा, हे जे काही फुटिंग आहे हे असं रेक्टँग्युलर येत आहे आणि त्याभोवती आपली जी काही एक्सक्वेशनची लेंथ येणार आहे ती एक्सक्वेशनची लेंथ ही अशी येणार आहे या बाजूने, सगळ्याच बाजूने. सो इथे ते 2.15 जे आपण कन्सिडर करतोय ते फक्त एकच बाजू झाली. आता इथे आपण एक मार्किंग करून घेऊया. Yes. हे इथे तर याची पण लेंथ किती आहे, 0.15. या बाजूने पण एक्स्ट्रा कन्सिडर केलं, याला 2 मीटर घेतलं आणि इथे पण 0.15 मीटर घेतलंय. तर इथून इथे इथे याची लेंथ आहे 0.15 मीटर, इथे एक्स्ट्रा, इथे 2 मीटर आणि इथे परत 0.15 मीटर याप्रमाणे. सो इथे याची टोटल लेंथ झाली आहे 2.3 मीटर आणि टोटल विड्थ पण झाली आहे टोटल 2.3 मीटर. सो आपण इथे 2.15 घेतले, सो तिथे आपण थोडं करेक्शन करतोय, 2.3 मीटर करतोय. सो 2.3 आणि इथे पण 2.3 मीटर कन्सिडर केलंय. ओके, हाईट त्याची 1.6 आणि क्वांटिटी त्याची आहे 67.71. सो याप्रमाणे, सो ही 2.3 म्हणजेच काय झालंय, 0.15 मीटर लेंथ ऑन इच साइड आपण त्याला एक्स्ट्रा कन्सिडर केलेली आहे. आता इथेच आपण ह्या पेजला सिलेक्ट करूया आणि सेंटर अलाइन करून घेतलंय याप्रमाणे. आता इथे नेक्स्ट आहे फुटिंग 2. इथे मी नाव टाकलंय फुटिंग 2. फुटिंग 2 मध्ये आता नंबर्स आपल्याला कॅल्क्युलेट करायचे. तो नंबर कॅल्क्युलेट करण्याकरता आपल्याला वरच्या बाजूला शिफ्ट व्हायचं जिथे आपण फुटिंगचा लेआउट बघतोय. F2. आता F2 करता हे एक फुटिंग आहे, F2. त्यानंतर 2, 3, 3 फुटिंग आहेत. आता इथे 3 आहेत म्हणजे इथे काय झालं, परत 3. सो 6 नंबर ऑफ फुटिंग आपल्याला इथे बघायला भेटतात. इथे घेतलं आपण नंबर ऑफ फुटिंग 6. त्यानंतर लेंथ. आता लेंथचा जर आपण विचार केला तर इथे आपण बॉटम साईडला येतोय आणि बॉटम साईडमध्ये इथे आपण जर चेक केलं तर ती F2 ची साईज 2.3 मीटर आहे. ओके, 2300 म्हणजे 2.3 मीटर. सो 2.3 मीटर प्लस 0.15 मीटर प्लस 0.15 मीटर, तर ही आन्सर येत आहे साधारणतः 2.6 मीटर. आणि इथे पण सेम बॉटम साईडला पण किती येणार आहे, 2.6 मीटर. सो ते आपण इकडे नोट डाऊन करून घेऊया. 2.6 हाईट सेमच असणार आहे 1.6 आणि क्वांटिटी. आता यालाच इथं आपण सिलेक्ट करतोय, यालाच इथे आपण सिलेक्ट केलंय आणि याला खाली ड्रॅग करून घेतोय. तर ते क्वांटिटी फाइंड आउट झाली, याला आपण कॉपी केलं, इथे पेस्ट करूया, याला आपण कॉपी केलं आणि इथे बॉटम साईडला पेस्ट केलंय. हे झालंय फुटिंग 2 करता.
फुटिंग 3 करता. सो इथे पण नाव टाकलंय फुटिंग 3. नंबर किती हवेत आपल्याला? सो फुटिंग 3 मध्ये आपण नंबर्स चेक करूया. बट आपण पहिले हे साईज सगळे मार्किंग करून घेऊया आणि नंतर नंबरकडे जाऊया. सो इथे 1.5 बाय 1.5 आहे. सो आपल्याला इथे 0.3 ऍड करावं लागेल. सो 1.5 प्लस 0.3 म्हणजे 1.8. इथे नंबर्स मी घेत नाहीये. समथिंग 1.8 बाय 1.8 बाय 1.6 याप्रमाणे हे झाले. त्यानंतर फुटिंग 4. सो फुटिंग 4 चे कॅल्क्युलेशन काय आहे? 2400 बाय 2700. सो ही रेक्टँग्युलर फुटिंग आहे, स्क्वेअर फुटिंग नाही आहे. सो 2.4 प्लस 0.3 2.7 मीटर्स आणि 2.7 प्लस 0.3 3 मीटर. सो 2.7 बाय 3 मीटर. सो इथे आपण घेतोय 2.7 3 मीटर्स आणि इथे एक्सक्वेशनची डेप्थ 1.6. त्यानंतर फिफ्थ आहे फुटिंग 5. फुटिंग 5 मध्ये आपण जर चेक केलं तर 2000 बाय 5500 आहे. तर 2000 प्लस 0.3. सो इथे येणार आहे 2.3 आणि इथेच 5000 आहे. सो 5500 प्लस 0.3 म्हणजे 5.8 मीटर. सो इथे आपण घेतोय 5.8 मीटर. हाईट विल बी 1.6. त्यानंतर सिक्स्थ फुटिंग आहे फुटिंग 6. फुटिंग 6 ला जर इथे आपण चेक केलं तर 2.5 बाय 2.5 आहे. त्यामध्ये 0.3 ऍड केलं तर 2.8 बाय 2.8 येणार आहे. सो 2.8 बाय 2.8 बाय 2.8 बाय 1.6. आता याचे नंबर्स फुटिंग 3 किती आहेत ते चेक करूया. सो फुटिंग 3 चेक करूया. सो फुटिंग 3 इथे दोनच फुटिंग्स आहेत फुटिंग 3च्या. सो इथे आपण दोन नंबर घेऊन टाकूया. फुटिंग 3 विल बी 2. फुटिंग 4. फुटिंग 4 साठी इथे फुटिंग 4 आहे बघा. F4 अजून कुठे फुटिंग 4 नाहीये. सो या पण फुटिंग दोनच आहेत. दोन. फुटिंग 5 करता इथे F5 बघा सेंटरला. इथे ही F5 आहे आणि इथे ही F5 आहे. सो 2च आहे याला पण 2. आणि फुटिंग 6. सो फुटिंग 6 पण इथे F6 आहे आणि इथे F6 आहे. सो F6 आपण जर पकडलं तर साधारणतः आपण दोन फुटिंग्स आहेत. सो याला पण दोन एंटर केला. आता यामध्ये हा जो काही व्हॅल्यू आहे याला सरळ खाली ड्रॅग करा. ऑटोमॅटिक त्या व्हॅल्यूज कॅल्क्युलेट होतील. याला आपण कॉपी केलं, पेस्ट करूया. पेस्ट केलं आणि इथेच आपण याला सिम्पली खाली ड्रॅग करून टाकले. तर हे खाली ड्रॅग झाले. तर ही आपली क्वांटिटी मिळाली. आता याची टोटल एक्सकॅव्हेशनची क्वांटिटी किती आहे ते आपल्याला कॅल्क्युलेट करायची. तर इथेच आपण सिम्पली याला म्हटलं टॉप बॉर्डर ऑन टॉप बॉर्डर आणि इथेच आपल्याला समचा फॉर्म्युला देतोय इज इक्वल्स टू सम ब्रॅकेट कम्प्लीट. हे सगळं सिलेक्ट केलंय. शिफ्ट ब्रॅकेट कम्प्लीट एंटर. सो त्याची टोटल जी आली ती आली आहे 236.67 मीटर क्यूब. सो याप्रमाणे हे आलंय 236.67 मीटर क्यूब. सो एवढं एक्सकॅव्हेशन आपल्याला ह्या फुटिंग करता लागणार आहे. तर हे जर आहे आपलं एक्सकॅव्हेशन कम्प्लीट.